आज OPDमध्ये पेशंट आला होता आणि मी इथं चिठ्ठी तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये त्यांनी सिम्प्टम्स लिहिले होते. मी वाचून दाखवतो आणि तुम्हीच त्याचं निदान करू शकता, डायग्नोसिस करू शकता. ज्यांना या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट आहे म्हणू शकतो किंवा नॉलेज आहे म्हणू शकतो. तर मी वाचून दाखवतो बघा. त्यांनी लिहिलं आहे, पेशंटनी फॉरगेटफुलनेस, नाव, गाव, रस्ता विसरतो, तारीख विसरतो, ओव्हर थिंकिंग, निगेटिव्ह थॉट्स, सेक्शुअल प्रॉब्लेम्स, फिजिकल इलनेस, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, सेल्फ रिग्रेट, सिव्हिअर हेडेक, मायग्रेन, अँझायटी, लॅक ऑफ इंटरेस्ट, लो मूड अँड कॉन्फिडन्स, लो एनर्जी, लो लिबिडो, लो सेक्स ड्राईव्ह. आता हे जे सिम्प्टम्स आहे ते पेशंटनं इथं येण्यापूर्वी एका चिठ्ठीमध्ये एवढे सिम्प्टम्स लिहिलेले आहेत. तर मी मगाशी म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी एक एक्झाम्पल दिलं होतं, डिमेन्शिया आणि डिप्रेशन. तसं इथं फॉरगेटफुलनेस यामध्ये पेशंटनं एक्सप्लेन केलेलं आहे. पण ही सगळी जर लक्षणं आपण पाहिली तर या पेशंटमध्ये सिव्हिअर डिप्रेशनची लक्षणं आपल्याला आढळली. या सिव्हिअर डिप्रेशनमध्ये कधीकधी सोमॅटिक कंप्लेंट जसं डोकं दुखतं, अंग दुखतं, हातपाय दुखतात, पोटात दुखतं, असे काही सोमॅटिक कंप्लेंट्स असतात जिथं मेडिकल इश्यूज काही नाही, सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असतात, पण या फिजिकल रिलेटेड कंप्लेंट्स या असू शकतात. तर या पेशंटमध्ये आम्ही ट्रीटमेंट सुरू केलेले आहे. या पेशंटला आम्ही अँटी डिप्रेशन, अँटी अँझायटी ड्रग्स आम्ही सुरू केलेले आहेत. सोबतच आम्ही RTMS नावाचे रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन लेटेस्ट ट्रीटमेंट आम्ही सुरू केलेले आहे. याच्यामध्ये मॅग्नेटिक बँड असतो, कॉईल असते, त्यामुळे मॅग्नेटिक पल्सेस जनरेट करून आम्ही पेशींना, न्यूरॉन्सना स्टिम्युलेट करून किंवा रसायनाची लेवल नॉर्मल होत असते. या व्यतिरिक्त आम्ही आज काही पेशंटमध्ये हिप्नोथेरपी म्हणजे संमोहनाची पण ट्रीटमेंट आम्ही सुरू केलेली आहे. रिक्वेस्ट आहे पेशंटची की आमच्या हिप्नोथेरपी घ्या. तर काही पेशंटमध्ये आम्ही इंडिकेशन आम्हाला जर हिप्नोथेरपीचे जर लागू पडत असतील, त्या पेशंटमध्ये रिझल्ट मिळण्याचे चान्सेस असतील, तर ती पण थेरपी आम्ही चालू केलेली आहे. सोबतच आम्ही इंटिग्रेटेड थेरपीचा ॲप्रोच म्हणून आम्ही पंचकर्मामधल्या ज्या काही थेरपीज आहेत, स्नेहन, स्वेदन किंवा इतर काही ज्या रिलेटेड थेरपीज आहेत, यांचा पण आम्ही समावेश करून ट्रीटमेंट सुरू केलेले आहे. आमच्याकडे ट्रेंड नॅचरोपॅथीचे डॉक्टर, आयुर्वेदाचे डॉक्टर पण सहभागी झालेले आहेत. एकूण पेशंटमध्ये ॲलोपॅथीचा वापर असेल, गरज लागली तर आयुर्वेदानं पंचकर्माचं थेरपी असेल, RTMS जी लेटेस्ट ट्रीटमेंट आहे, ओव्हर थिंकिंगसाठी आम्ही रबर बँड टेक्निक आहे. तर या मेथड्सचा आम्ही वापर करून पेशंटमध्ये रिझल्ट देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत. आणि हा पेशंटचा सेकंड फॉलोअप होता, पण तरी 50% बरं आहे म्हणून सांगितलं होतं. तर पाहूया आता या वेळा थेरपीचा कशा पद्धतीने या पेशंटमध्ये रिझल्ट मिळेल. थँक्यू.